लई घाण ॲक्सिडेंट झाला आता पाहू शकता तुम्ही बघा हात वगैरे पूर्ण सोलपटले मोबाईल पण सापडत नव्हता काय करायचं ब्रेक दाबाय तू ब्रेकच दाबलेला असतो त्याच्या माइंड मध्ये ब्रेकच असतो त्याने ब्रेकवर पाय दिला असतो तर जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं मयूर ब्लॉग चॅनल एका ब्लॉगमध्ये। तर आज मी आलो आहे गावी कारण की आपल्याला पुण्याचे ब्लॉग बनवायचे होते। तर आज आपण जाणार आहोत शिवनेरीवर। इथून आम्ही पूर्ण प्रवास तुम्हाला दाखवणार आहोत आणि तिथून एक पाण्याखाली मंदिर आहे जे फक्त उन्हाळ्यामध्ये बाहेर येतं आणि पावसाळ्यामध्ये पूर्ण पाण्याखाली असतं आणि तिथून एक हिडन धबधबा सुद्धा आहे तो सुद्धा दाखवणार आहे। तर आता आपण निघूया आणि मावशी वगैरे पण रेडी होत आहेत तर मी इंट्रो शूट करून घेतलं तर आता आपण जाऊया तिथे कसं जायचं कसं नाही मी तुम्हाला प्रॉपर दाखवणार आहे। तर चला निघूया। माऊला बोल बाबा ब्रेकचं हे करून घे टाईट करून घे का माहिती का फोडू दोघं नाही नीट बोल A few minutes later. लई घाण ॲक्सिडेंट झाला आता पाहू शकता तुम्ही बघा हात वगैरे पूर्ण सोलपटले मोबाईल पण सापडत नव्हता पायाला पण लागले पाय पण सोलपटलाय गाडी बघा आपली तिथं पडली इकडं पाहू शकता इकडं बघा गाडी इकडे गेली तिथून उडली गाडी आणि डायरेक्ट इथे येऊन पडली गाडी हळू चालवत जावं मित्रांनो माझा लक्ष नव्हतं म्हणून गाडीचे टोल गेला तेव्हा काका मदत करतायत आम्हाला हे मदत करतायत पण तिथं मोड आहे त्याच्यामुळं प्रॉब्लेम होतो मित्रांनो। A few minutes later. गाडी काढली मित्रांनो गाडीचं झालं एवढंच झालंय। 1 hour later. हॉस्पिटलमध्ये आलो हात पूर्ण सुजला मला निर्लज्ज आहे मी ॲक्सिडेंट झाला भाऊ हळू त्याला पण टाका तिथं पण नाही मोठं इथं पण आहे बघ आता हा एक काटा काढलेला आहे हळू बायसेप येतो माझा क्या जोक मारा भाई माऊ त्याला पहिले खोल ना त्याला पोस्ट करून तिकडे ओढ असा वरती त्या बाजूला हा इकडे खोल ना थांब ना जरा 2 मिनिट इकडे खेच ना ओढ सोड यो मायुष मोठी अरे बापरे एवढा मोठा औषध लावला A few minutes later. मग कसं वाटतंय मग आता चला शिवनेरीला जायचं गाडी कोण चालवते चला आहे ना मग माऊ जायचं इन दोनों के लफड़े पे मेरे को क्यों फंसा के रखा है उठा ले रे बाबा उठा ले माऊला आता घरी शिवा खाऊ उद्या तुम्ही केला शिवाय मला बसून हाऊ डॉक्टर तिथं हा दुखू देवाला काटे काढा पहिल्यांदा आले बघा आता मग तुम्हाला एक एक्सपिरियन्स झाला असेल ना काटे बिटे मला दुसरा पैसे फटाफट काढ अरे इथं लावून तिकडे जाऊन लागतोय ब्रेक तू एक हातात रेस करूनच धरली तू रेस सोडलीच नाही अरे जेव्हा गडबड होते ना हा, तर कळत panic नाही झालं. काय करावं Panic. कुठं माणसं आहेत दिसतायत आपल्याला काय करायचं ब्रेक दाबाय तू ब्रेकच दाबलेला असतो त्याच्या माइंड मध्ये ब्रेकच असतो त्याने ब्रेकवरच पाय दिला असतो लक्षात ठेव पण तो कशावर असतो ऍक्सिलेटर समझ रहे हो समझ रहे हो ना काढायची सगळी ठेवायची नाही Meanwhile. माझी टोपी पण नव्हती नाही तो डोकं वाचला
डोक्याला तसं पण काही झालंच नाही. डोक्यांना काही नाही झालं. डोकं असं होतं ना. तोंड वाचली काय नाही मुळे बोलली. छोट्या काट्यांमुळे प्रॉब्लेम झाला जास्त. काठी कोण ठेवली माझी पाणी काहीतरी दगडी असताना नीट झाले असे सोडून ते नशीब मानाचे हाय त्याच्यात. गादी पाहिजे होती ना गादी. गाडी चालू यांच्यासाठी गाड्या चालून ठेवायला पाहिजे होत्या. स्टंट अच्छा मारायला. माझी बोले रडचा हा, लागला. माहितीये ना अशा ते पोरग लोकांचं बोलतोय stunt खाली मोळ आहे उठलंय मी नाही जाणार. बोल मी तिथं पडून आलोय काय नाही तिथं. आकाशाचे दिवे लावले. सांगायचं धर्मचालीची शूटिंग सांगायची. दोन हिरो लागत होते. लागले मी ऑडिशन देऊन आलो. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. अजून कुठे जखम नाही, मार अजून जखम मार नाही, संपला. इथं मला फक्त मार. नाही, हा, असं. बस. जास्त जखमा वगैरे संपल्या सगळ्या. तुला टीटी दिलं आणि पेनकिलर दिलं. त्याला टीटी दिले आणि कॉम्बी प्लॅन दिली. चालू आहे सर. दुखते का आता कुठं कुठं दुखतं? बरं नाही जिथं दुखेल तिथे चेक करून घ्या कारण तिथं काटा असण्याची शक्यता असते. वाईटच दिसते सगळं. जखम वगैरे नाही काय बघा. मार लागला असेल मुक्का मार असेल इथं. काटा असताना हे बघ एवढं फिरवलंय ना तुझ्या हाताचं एक तर त्याला किती मागात काट्याने- पडले. एक माझी चूक होती. माझं लक्ष नाही अजून कुठे जखम आहे का तुला? नक्की हसतोय पण मला माहिती किती दुखायला लागलं. खतरनाक दुखले. डॉक्टर चांगले घातल्यामुळे म्हणून A few minutes later. तर मित्रांनो आताच मगाशी आपला ऍक्सिडेंट झाला आणि इतका भयानक झाला ना की मला 2 मिनिटासाठी असं वाटलं की ढगात आहे. पण देवाच्या कृपेने तोंडाला वगैरे काय नाही झालं. फक्त हाताला वगैरे झाले. डॉक्टर बोलतो फ्रॅक्चर असू शकतो आणि त्या हाताला वगैरे खर्चले आणि पायाला. तर बाकी डॉक्टरांकडनंच ऐका काय काय ते डॉक्टर सांगत. मयूर मगाशी साधारणतः एक अर्ध्या तासापूर्वी आले. ॲक्सिडेंट झाला होता त्यांचा. त्यांची बाईक स्लिप झाली आणि ओढ्यामध्ये गेली. त्या ठिकाणी बरेच काटे होते. काट्यांवरती त्या ठिकाणी जाऊन ते पडले. बरेच काटे त्यांच्या बॉडीमध्ये घुसलेले होते. हळूहळू एक एक काटा काढावा लागला. त्यानंतर त्याच्या हाताला रिस्ट जॉईंटला राईट हँडच्या रिस्ट जॉईंटला मार लागलेला आहे. मे बी तिथं हेअरलाईन फ्रॅक्चर असू शकतं. त्यासाठी आपल्याला एक्सरे करावा लागेल. आत्ताच त्यांचे सगळे काटे काढून झालेले आहेत. त्यांना टीटीचं इंजेक्शन दिलेले आहे. त्याचबरोबर पेन किलरचं डायनापार इंजेक्शन दिलेलं आहे आणि त्याचबरोबर मेडिसिन दिलेले आहेत त्यांना. आता त्याला आराम वाटतोय. आता मी त्याला डिस्चार्ज देत आहे परंतु एक्सरे करून घ्यावा लागेल आपल्याला. एक्सरे झाल्यानंतर पुढच्या प्रोसेस आपल्याला करावी लागेल. ओके. माझे एकच सांगणं आहे की गाडी चालवताना थोडंसं काळजीपूर्वक गाडी चालवली पाहिजे. लक्ष दिलं पाहिजे. डिस्टर्बन्स कोणताही नको आहे. दुसरी गोष्ट लेनचे नियम वाहतुकीचे नियम आपण पाळले पाहिजेत जेणेकरून ॲक्सिडेंट होणार नाही. आणि प्रत्येकाने आपल्या बॉडीची आपल्या शरीराची किंवा आपल्या हेल्थची काळजी घेतली पाहिजे. तसा तो फिजिकली फिट आहे त्यामुळे त्याला जास्त मार लागलेला नाहीये. परंतु त्याचाच बंधू या ठिकाणी होता. मामा आहे माझा. मामा ओके रिलेशन मध्ये त्याचा मामा लागतो. तर त्याला लागलेला आहे. त्याला बरेच काटे भरलेले आहेत आणि काटे सुद्धा असे होते की हिवर नावाची जात आहे बाबळीच्या प्रकाराची. ते काटे होते. डीपली जेवढे इंजेक्शन आतमध्ये जातं तेवढे ते आतमध्ये इन्सर्ट झाले होते. आतमध्ये गेले होते. काढायला खूप त्रास झालेला आहे. त्यांचे काही रिलेटिव्ह आहेत त्यांनी सुद्धा मदत करू लागले ते काढण्यासाठी. काही ठिकाणी अक्षरशः भूल देऊन ते काटे काढावे लागले. महत्वाची गोष्ट. तर हे जे काटे आहेत ते काटे पेनफुल असतात. ज्यावेळेस ते आतमध्ये जातात त्यावेळेस तिथे इंजुरी निर्माण करतात. डीप लेवलवरती जातात. कधी कधी नंतर तिथं इन्फेक्शन बसण्याची शक्यता असते. म्हणून आपण त्याला सेपर साईड अँटीबायोटिकच्या टॅब्लेट्स देतो आणि त्याचबरोबर पेन किलरच्या टॅब्लेट्स पण आपण त्यांना चालू ठेवतो. तर ते घ्यावे लागतील. घेतल्यानंतर त्याला आराम पडेल. लवकरच तो बरा होईल. यातून सगळ्यात बाहेर पडेल आणि हाताचं जे काही लागलेलं आहे किंवा फ्रॅक्चर होण्याची शक्यता त्या ठिकाणी दिसतंय. फ्रॅक्चर असू शकतं. एकदा का ते कन्फर्म झालं आपल्याला एक्सरेमध्ये की त्यानंतर आपण त्याला पुढची प्रोसिजर करू आणि लवकरच तो बरा होईल अशी मी त्याला शुभेच्छा देतो. आणि त्यांनी इथून पुढे काळजी घ्यावी. ड्राईव्ह करताना बाईक असेल किंवा 4 व्हीलर असेल किंवा कोणतेही व्हेकल असेल ते ड्राईव्ह करताना वाहतुकीचे नियम हे पाळले पाहिजेत आणि कोणताही डिस्टर्बन्स आपल्या गाडी चालवताना असायला नकोय. हे आजच्या त्याच्या दुर्घटनेवरून समजलेलं आहे. ओके. काळजी घे. One hour later. मित्रांनो आता पनीर बिर्याणी खातोय. मावशी पार्टी देते आम्हाला. हवे तोडायची पार्टी काय मावशी? हवे तोडले का कशी पार्टी. अरे सुधरो रे अभी तो सुधर जाओ. मित्रांनो खाऊन घेऊ आता थोडंसं. बाकी तुम्हाला मी नंतर एक्सप्लेन करतो. आता पहिले खाऊन घेऊ बिर्याणी.
आणि मग पुढचं तुम्हाला सांगतो. चला 1 hour later. गाडीचं मार्गाड चेंज करतोय आता आपण आणि चांगलंच नुकसान झालं बिचारे माऊ. काय का माऊ डोक्याला ताप आहे ना अवघड आहे, अवघड. चला पहिले आता रिपेरिंग होते गाडी, बाकीचं काय होत राहते. चला 1 hour later. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला मी सर्व इन्सिडन्स नक्की काय झाला तुम्हाला सांगतो. मी भले व्हिडिओमध्ये हसत वगैरे होतो थोडासा, पण ॲक्च्युअलमध्ये भरपूर पॅनिक झालो होतो मी. कारण की तुम्हाला सांगतो स्टार्टिंग काय झाली. आम्ही इथून स्टार्टिंग घरापासून निघलो आणि सगळं चांगलं चालू होतं, एकदम प्रॉपर चालू होतं सगळं. त्याच्यानंतर आम्ही काय केलं, मावशीला बोललो तू ये आम्ही पुढे जातो. तर आम्ही जसं पुढे गेलो मावशी स्लो स्लो येत होती आणि अचानक माझं लक्ष नव्हतं. मित्रांनो मी लेफ्टला टाकली आणि लेफ्टनी जशी टाकली तर मला अक्षरशः शॉक लागला की काय झालं काय समजलं नाही. जसे लेफ्टला टाकली ना फक्त गाडी अशी अशी एवढी झाली. त्याच्यानंतर फक्त मला एवढंच आठवतं की मला एकदम जोरात 3 वेळा पाठीला झटका बसला, धड धड धड. आणि त्यानंतर मी एकदम गडबडून उठलो वरती. मी बघितलं की माझ्या मामाला चक्कर येते, पण खालती असल्यामुळे कोणालाच वरतून दिसत नव्हतं की खाली कोणतरी पडले बाईक घेऊन. आणि जे आमच्या मागे होते ते गाडीवाले सरळ निघून गेले, ते थांबले सुद्धा नाही. मी पटकन एकदम धावत वरती गेलो आणि 2 बाईकवाल्यांना थांबवलं आणि त्याच्यामधले दोघं पण खरंच खूप चांगले होते मित्रांनो. मग पहिली मामाला वरती घेतलं, त्यांनी मला पाणी वगैरे पाजलं, पहिली बसवलं आणि मला तिथेच चक्कर आली. जेव्हा त्यांनी बसवलं ना पाणी घेऊन थोडा वेळ बसलो, त्याच्यानंतर मावशीला पटकन फोन लावला की मावशी रिटर्न ॲक्सिडेंट झाला आहे म्हणून. मावशी येसपर्यंत त्या लोकांनी एवढं चांगलं आम्हाला गाडी वगैरे आमची वरती काढली पूर्ण तिथून. आणि त्याच्यानंतर मग आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो आणि मित्रांनो शप्पथ सांगतो हा माझ्या लाईफमधला सगळ्यात बेकार एक्सपिरियन्स होता. कारण की ते जे झटके बसले ना, आणि आता माझा आता नॉर्मली हात हालतोय, बट त्यांनी एक्सरे वगैरे काढायला सांगितले. ते बोलले फ्रॅक्चर असू शकतो, बट मला तर नाही वाटत आहे. कारण की माझे हे फिंगर्स मूव होत आहेत, फक्त हा जो पार्ट आहे ना हा सुजलेला आहे. तो पण ठीक होईल, देव करू लवकरच. आणि खरंच देवाचे आभार आहेत की माझ्या एका चुकीमुळे दोघांना काही होऊ शकलं असतं. पूर्ण काटे होते तिथे मित्रांनो, पूर्ण काटे आणि एवढे पाटणीला काटे, एवढे दुखत होते ना. अजून पण माझ्या मामाच्या पाटणीत तर भरपूर काटे घुसलेले मित्रांनो. आणि जेव्हा मी शर्ट वगैरे काढलं तेव्हा मला कळलं की मागे स्क्रॅच वगैरे पण पडले, ओरखडल्यासारखं झालंय पूर्ण. बट देवाच्या कृपेने डोक्याला वगैरे मार नाही लागला. तर विचार करा मित्रांनो, माझी एक चुकी होती की मी हेल्मेट वेअर नाही केला. बट तुम्ही लोक हेल्मेट वेअर करत जा मित्रांनो. खरं सांगतो आजच्या एक्सपिरियन्समधनं मला एक गोष्ट नक्की समजली मित्रांनो. एखादा गाडी चालवत असेल ना तर त्याला डिस्टर्ब करायचं नाही, किंवा गाडी स्लो चालवायची आणि जर कंट्रोल होत असेल तरच गाडी पळवायची मित्रांनो. या 3-4 गोष्टी आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवा. रायडिंग वगैरे करतात त्यांनी पण प्लीज हेल्मेट वगैरे वापरा आणि सेफ्टी गिअर्स वापरा. मुंबईवरनं पुण्याला मित्रांनो ब्लॉग बनवण्यासाठी मी विचार केला खूप छान ब्लॉग्स बनवेल. असं काय होईल मला खरंच माहीत नव्हतं. आणि माझ्यामुळे कदाचित मामाला बिचारायला जास्त लागलंय, त्याचं जास्त वाईट वाटलं मला. बिचारे मावशीनी पण एवढा सपोर्ट केला आणि हा एक्सपिरियन्स मला आयुष्यभर लक्षात राहील. आणि तुम्ही पण नक्की एकदा विचार करा गाडी वगैरे चालवताना. कोण मागे छोटं असेल मोठा असेल कुणी असेल वयस्कर तर गाडी स्लो चालवा आणि हेल्मेट वेअर करा मित्रांनो. आणि गाडीची लिमिट थोडी कमी ठेवा, कारण की कुठल्या पण प्राणी, कुत्रा, मांजर, कधी गाय वगैरे पण येते मध्ये, तर आपण ब्रेक मारायच्या नादात लक्ष जात नाही आणि स्लिप होते गाडी. तर नक्की सगळ्या गोष्टींचा विचार करा मित्रांनो. आज थोडक्यात वाचलोय मी. मला वाटतंय की मला देवाने एक चान्स दिलाय, मी याला वाया नाही घालवणार. काळजी घ्या स्वतःची. माझ्या तर आयुष्यात वाटत नाही मला कधी माझ्यासोबत असा प्रसंग व्हावा ॲक्सिडेंट वगैरे. बट तुम्हाला माझे हिडन लोकेशनचे, टेम्पलचे वगैरे ब्लॉग नक्की बघायला भेटतील. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांना, कारण की असे प्रसंग त्यांच्यासोबत पण होऊ शकतात. तो व्हिडिओ मी त्याच्यासाठी रेकॉर्ड केला की सगळ्यांना खोटं वाटलं असतं की खरंच झालंय खरं नाही. बट ज्या प्रकारे आम्ही त्या शेतात गेलो आणि ज्या प्रकारे आम्हाला काटे टोचलेत ना मित्रांनो, व्हिडिओला इथेच एंड करूया. आणि प्लीज काळजी घ्या. घरी आपली आई वाट बघत असते, घरी आपली फॅमिली वाट बघत असते. तर कुठे जाल तर सोबत तुमचे फ्रेंड्स वगैरे ठेवा. पण मला 1 महिन्याचा पूर्ण रेस्ट करायला सांगितलं मित्रांनो. तर चला.